मी त्यांचे आभार मानतो. आम्ही प्रशासनाकडून ज्या गोष्टी करून घेऊ शकतो, ते सांगण्याचा प्रयत्न मी त्यांच्यासमोर केला. गावाला तो मान्य झाला, असं प्राथमिक आता जे काय आपण बघितलं त्याच्यामध्ये दिसतंय. आणि जे आम्हाला शक्य आहे तेवढंच आम्ही गावासमोर ठेवलं. प्रशासनाकडून आम्हाला ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, त्या आम्ही करून 100% घेणार. त्यांना न्याय देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हालचाली सकाळपासून सुरू केल्या. त्याला यश आलंय असं सध्या तरी दिसतंय. पण त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल, पुढे निर्माण होईल किंवा अजूनही काही असेल मला माहीत नाही. पण जे काही सांगितलं ते खरं सांगितलं. जे मी करणार तेवढंच सांगितलं. आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांनाही त्रास झाला मागचे 10 दिवस. त्यांच्यासाठी दिवस म्हणजे त्यांच्यासाठी हे मागचे 10 दिवस सोपे नव्हते. त्यांचेही सगळ्यांचे मी ग्रामस्थांचे आभार मानतो. त्यांनी योग्य निर्णय घेतला. आम्हाला काम करून देण्याची संधी दिली. त्याबद्दल मी ग्रामस्थांचे आभार मानतो. तातडीने तुम्ही 6 कोटीचा निधी आहे तो दिलेला आहे आणि इतर ज्या मागण्या आहेत त्याही तुम्ही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. या भागाकडे कायम नारायण राणे यांनी लक्ष दिलेलं आहे आणि आता तुम्ही त्यांची अशी रणनीती देता. माझा विषय हा विषय सोडवण्याचा आहे साहेब. 6.5 कोटी 6,55,00,000चा बंधाऱ्याचा जो विषय मी आता वर्क ऑर्डरच दाखवली, म्हणजे प्रशासकीय मान्यता मिळालेली ऑर्डर दाखवली. वर्क ऑर्डर आता 2 दिवसात निघेल स्टॅम्प ड्युटी भरल्यावर. जे खरं आहे साहेब मी तेवढंच करतो. मी जे जमणार नाही तसं मी बोलत नाही. आणि सकाळी जिल्हाधिकारी मॅडमनी पण स्टँड चांगला घेतला. त्यांनीही जे जमतील तेच विषय ठेवले. इथे नोटिफाईडच नाहीये वाळू उपसा करण्यासाठी. मग आम्ही ते कंटिन्यू केलं. बाकीचे जे विषय होते, जिथे काही ठिकाणी खचलंय, काही ठिकाणी नवीन दुरुस्ती आहे, काही ठिकाणी बंधारा पाहिजे, काही जुन्या केसेस त्यांचा निवारा करून पाहिजे. सगळ्या हद्दीत आहेत, करू शकतो. एवढं मी त्यांना सांगितलं. सकाळी तेच सांगितलं, इकडे आल्यावरही तेच सांगितलं. तर त्यांचं म्हणणं होतं संध्याकाळी येऊन गावासमोर सांगा. मी गावासमोर आलो. जे सकाळी बोललो होतो तेच आता इकडे येऊन बोललो. त्यांनी ते मान्य केलं आणि आता बाकीचा जो काही विषय करायचा तो आम्हाला करायचा आहे. गावातले काही प्रमुख आमच्या संपर्कात जे आहेत, सन्माननीय दत्ता सामंत साहेबांनी, आमच्या जिल्हा प्रमुखांनी ह्याच्यामध्ये मेजर पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे हा विषय मेजर सुटला असं मी म्हणतो. कारण का त्यांनी जर हा विषयाचं गांभीर्य आम्हाला लक्षात आणून दिलं नसतं, हा विषय अजून रेंगाळत राहिला असता. तर मी सन्माननीय दत्ता सामंत साहेबांचे मनापासून आभार मानतो. हा विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आमच्याकडे तातडीने हा विषय आणला. तातडीने जिल्हाधिकारी मॅडम, आमच्या प्रांत मॅडम, आमच्या तहसीलदार मॅडम, आमचे पुजारी मॅडम सगळे म्हणजे जेवढे अधिकारी वर्ग आमचे पी-आय साहेब, जगताप साहेब सगळ्यांनी अतिशय चांगली भूमिका ह्या निमित्ताने ठेवली. मी सगळ्या प्रशासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.